नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले आपण ज्योतिषप्रेमी बंधू भगिनींनो, मी आता विषय असा निवडला नव्हता, कारण पहिला एक विषय झालेला होता. त्यामुळे मी आता थोडंसं टॅरो कार्डवर बोलणार आहे. टॅरो कार्ड हे एक शास्त्र आहे. तर त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते गूढशास्त्र आहे की तर्कशक्ती आहे, शास्त्र आहे की कला आहे. त्या 78 कार्डांचा संच असतो. त्याच्यामध्ये मेजर कार्ड आणि मायनर कार्ड्स अशी असतात, म्हणजे श्रेष्ठ कार्ड आणि दुय्यम कार्ड. आणि ती पत्त्यांसारखी असतात. त्यावर काही चित्र असतात आणि काही त्याच्यावर संकेत असतात. तर टॅरो याचा अर्थ गूढविद्या, म्हणजे ती ऑकल्ट सायन्स आहे. टॅरो कार्डमध्ये मेजर अर्काना आणि मायनर अर्काना असे 56 कार्ड असतात. आणि दुय्यम कार्डांमध्ये एका ते दरबारिक कार्ड असे असतात. आणि यांच्यामध्ये सुद्धा पृथ्वी तत्व, अग्नितत्व, वायुतत्व, जलतत्व याप्रमाणे वर्गीकरण असतं. म्हणजे ह्या तत्वांचं जेव्हा एकत्रीकरण होतं किंवा एकमेकाला पूरक जेव्हा परिस्थिती निर्माण होते, म्हणजे हा जो मूळ भारतीय पदार्थ विज्ञानातला जो नियम आहे की सामान्य वृद्धी कर. आता इथे आपण एवढेच लोक का आलो, यांची ग्रहस्थिती जरी तपासली तरी त्याच्यात सुद्धा हे दिसून येईल. कारण आता वेगळा मुद्दा मला इथे सुचला म्हणून सांगतो की जेव्हा सामान्य वृद्धी कर जे सामान्य असतं, म्हणजे जी तत्व एकमेकांना मिळून असतात, त्यावेळी सुसंवाद निर्माण होतो. आणि ज्यावेळी विशेष काही होतं, एखादी व्यक्ती किंवा एखाद्याचं तत्व काही वेगळं होतं, तेव्हा तिथे विसंवाद निर्माण होतो. तर त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये अग्नितत्व, पृथ्वीतत्व, वायुतत्व आणि जलतत्व असे तत्वांच्या नुसार त्याच्यात संकेत आहेत. त्यावरून भविष्य सांगायचं असतं सर्वसाधारणपणे. पण भविष्यात सांगायचं असतं असं पण नाही, कारण काही ठिकाणी समुपदेशनाचा विषय असतो. एखादं काही हार्ड कार्ड आलं तर परिस्थिती पुढची कठीण असते. तर त्या माणसाला आपण घाबरवून सोडायचं नाही, पण त्याला काही त्याचं थोडं समुपदेशन, म्हणजे त्याला समजावून सांगायचं, म्हणजे असा विषय असतो. त्यामुळे टॅरो कार्ड हे काही म्हणजे जास्तीत जास्त लोक हे भविष्य कथनासाठी वापरतात. परंतु त्याचा म्हणजे मी जी पदवी घेतली होती ती टॅरो समुपदेशक म्हणून घेतलेली आहे. पण त्याच्यामध्ये समुपदेशन करायचं असतं. जे कार्ड येतात किंवा ह्याच्यामध्ये पत्त्यांसारखा स्प्रेड लावला जातो, डाव असतो, त्याप्रमाणे म्हणजे वेगवेगळे याच्यामध्ये स्प्रेड्स असतात. म्हणजे सिंगल कार्ड घ्यायचं किंवा आणखी पण त्याच्यामध्ये काही प्रकार असतात. पण त्याच्यातून जे काही समजतं ते पॉझिटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह असतं. आता काही निगेटिव्ह असेल, फारच त्रासदायक असेल, पुढचा भविष्यकाळ जर अतिशय त्रासदायक असेल तर त्या व्यक्तीला ज्या जातकाला आपण सांगतोय ती व्यक्ती खचून जाणार नाही, निराश न होता ती पुढे आपलं कार्य करीत राहील. याच्यासाठी त्याचं समुपदेशन किंवा त्याला योग्य शब्दात आपण सूचना देणं, मार्गदर्शन करणं हे ज्योतिषाचं काम आहे. तर या दृष्टीने मी आता थोडक्यात आपल्याला टॅरो कार्ड्सबद्दल सांगितलं. पण आपल्याला वेळ आता कमी आहे, त्यामुळे नाहीतर मी जास्त अजून
माहिती दिली असते डिटेल मध्ये. पण थोडक्यात सारांश काय की कुठलंही शास्त्र घेतलं तर त्याच्यात तत्वांचा विचार हा आहेच. अग्नितत्व, पृथ्वी तत्व, ही जी तत्व आहे त्या तत्वात फरक काय आहे. जलतत्व असेल तर जास्त लोकांची गर्दी होईल, म्हणजे कुठलं तत्व असताना काय होईल किंवा कुठल्या तत्वाचं कोणतं कार्य आहे, म्हणजे हे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तर्कसंग्रहामध्ये आलेला आहे. न्याय आणि वैशेषिक शास्त्र, ज्योतिषाला यांचं कसं महत्त्व आहे या दोन्ही शास्त्रांचं. कारण अशी शास्त्र खूप आहेत किंवा दर्शनशास्त्र बरीच आहेत, पण न्यायशास्त्र आणि वैशेषिक शास्त्र यांच्यामध्ये पदार्थ आहेत. तर ते जे भारतीय पदार्थ विज्ञान आहेत त्याच्यासाठी हे तर्कसंग्रह हे कॉम्पेंडियम आहे. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की हे सगळं शास्त्र काय आहे याचा सारांश मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो, फक्त एक वाक्यात, म्हणजे याच्यापेक्षा मी आता जास्त वेळ घेणार नाही. की भारतीय पदार्थ विज्ञानाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे किंवा झाल्यामुळे 26/7 आणि 26/11 या गोष्टी घडल्या. ते याच्यापेक्षा काही जास्त सांगण्याचे, म्हणजे हे जर नियम पाळले तर असं काही होणारच नाही. हे झालं नसतं आणि याच्या पुढेही नाही होणार. पण आपण तेवढे तयारी आपली पाहिजे की ते नियम पाळण्याची. तर आपल्याला जे फिजिक्स माहिती आहे ते वेगळं आहे, पण त्या दोघांमध्ये काही चांगला संबंध असू शकतो. तर मला आज इथे बोलण्याची संधी मिळाली याबद्दल समीक्षा मॅडमचे मी आभार मानतो. आणि आपण माझं बोलणं ऐकून घेतलं याबद्दलही मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.